चलो घराचं काम काही लवकर पूर्ण नाही होणार. एक तर पैशाची इतकी अडचण आली ना आता. हं इटा आणून पडले फक्त एवढ्या. अजून कारागिर काही आहे ना महिनाभर तर काय म्हणतो कारागीर येणारच नाही. आपलं काही भांडवल राहिलं नाही तेव्हा आता करावं काय. आता कोणाका पावा कोणाका नाही असं विचार पडला. त्याला ती काल आली असेल बरं घरा का. हां काय हो तुम्ही इथे येऊन उभे राहिले हा आता मी काय तुम्हाला किती शोधू राहिले पूर्ण गाव पालत घातलंय. अरे घरी यावा ते इतकं टेन्शन वाढत. टेन्शन मला आलंय तुम्हाला नाही आलं आणि कसं इकडे यावा तर काम अपुरं आहे आपलं. काय करावं डोक्याला ताण झाला मावल्या. तो कारागीर म्हणला डायरेक्ट महिनाभर मी येणार नाही. हा मग सांग. जाऊ द्या ना नाही आला तर आता आपल्याला एरी काम आहे ना थोडे. नाही आलं तर म्हणजे असं अर्ध काम सोडून असं पाच बसायचं का. तुम्ही नुसतं घरात धरून बसू राहिले. तिकडे माझ्या बहिणीचं लग्न आहे मला आहेर करायचं आहे द्या मला पैसे. आलं असेल तुझ्या बहिणीचं लग्न. म्हणजे आला असेल म्हणजे तुम्हाला काय 17 साल आहे का एकच साली आहे? हा होईल तिचं लग्न. होईन कधी अहो आलाय नेटक. मग काय करायचं. मला पैसे द्या तुम्ही. कुठून आणायचे पैसे. पैसे असं नाही करायचं काम चाललं नसतं का. अहो ती माझी सख्खी बहीण आहे असू दे. लोक काय म्हणतील. आणि आता साडी सोडी एखादी होय. साडी हा साडीगिरी नाही तिला आंदण तो पण आयला त्याला साडी वर मायला. मग मी तेच म्हणते माहिती का आणि आता 200-300 रुपये साडी होय. अहो 200-300 रुपयात काय होणार आहे. मग किती हे लोक नाव नाही ठेवणार का. काय नाव ठेवणार. मग तो मोठ्या बहिणी काय आणलं म्हणून तिला आंदण पण घ्यायचंय. हा काचा मानधन घ्यायचे. आंदण भेटवस्तू. आंदन नको. हा तिला कॉट घ्यायचा आहे आणि परत आयर पण चढवायचा आहे. नाही ते मला बाकी सांगू नका एवढं काम धंदा काय. काना माठ डोक्याला ताण नको द्या. तुला सांगतो हा. काय हो तुम्हाला पैसे मागितले की लयच उठली सुटला अंगावर हात पैसा म्हणजे घालता. काय झाड बिड केलं. झाड म्हणजे मी काय तुम्हाला नेहमीच पैसे मागते का. नाही घराचं काम मावलं अपुरे. पैसा नाही म्हणून अपुर राहिले. ते मला बाकीचं काय सांगू नका मला लग्नाला तो जायचंय उद्या करू नायरासाठी पैसे नका. पाहिजे. उद्या करू नका. बांध कामाजवळ कटकट घालू नको. हा कटकट म्हणजे पैसे मागितले कटकट असते का. सारखं तू तोंड करीत राहते. मग हा. तुम्ही देणारच नाही का पैसे. कोण तुम्ही माक आता पैसेच नाही. मग मी काय तोंड घेऊन जाणार आहे का अजून त्या मला लग्नाला? मला बघ अजून सिमेंट आणायची वाळू आणायची खडी आणायची कच आणायची. हा फक्त एवढं इटा आणून पडले फक्त माहितीये का. मला बाकीचं काय सांगू हा. नका मला लग्नाला जायसाठी पैसे पाहिजे. ते काही कर तिकडे तू. तुम्ही कुठून यायचं आणि बट्ट्या बघ तुला एक सांगतो. महावीराज जर तो कोणा काही घेतलं तुला माहिती ना बाबराचं नाव ओपते गावामध्ये. हा म्हणजे दुसऱ्याकडून मी घेऊ नको नाही. आणि लग्नाला पण जाऊ नको तुम्ही पण घेत नाही. हा नाही हात पायच काढून टाकेल तावले. हा मला काय नका सांगू मला पैसे लागतील. बर समजेल तुला. तुला मला जायचं पैसे लागतील मला बाकीचं काय सांगू तुला नका मला जायचं असेल लग्नाला लग्नाला जायचंय. तर निघून जाय. कशी जाऊ खाली हा. हात जाऊ का हा वाटलं बाडाला 5-50 रुपये घेऊन जाय. मग तिथे जेवायला जाऊ. हा दादा जाय वय. कशाला देता पायी जाते ना. हा डर काय नको टाकायला ताण देऊ. नुसते याचे काम धंदे करत राहायचे एखादं मोल करण्यासारखं. हा. कुठं मागण गोत्याकडे काही 2 पैसे मागितले की लगेच त्याच्या जिबाला फोडं उठतात. होय लगेच हात झटकून टाकता. सारे नका डोक्याला ताण देऊ. मला पैसे देणार आहे की नाही ते सांग. देख कुठून आणायचे पैसे रे. इकडे घराचं काम पडलं तर तिला लग्नाचं पडलं बहिणीच्या. इकडे पाणी पावसाचे दिवस जवळ येत चालले. लोकांना म्हणतील त्याला बाबरावता घरात काम चालू केलं ना 8 दिवस सोडून गेले कारागीर. मग आपण लोकांना सांगत का आमच्याकडे पैसे नाही म्हणून. आणायचे आता थोडे पैसे आले जसे पैसे येतील तसे मटेरियल आणू. घराचं काम करून घेऊ. अजून आतून बाहेरून प्लास्टर करायचं फरची बसायची काम का थोडे पडले का. याला नसतं माहेरचं भूषण. माझ्या बहिणीचं लग्न आलं माझ्या बहिणीचं लग्न आलं मग मी का नाचू. जाऊ मरू तिकडे करता येईल मग काय करणार. दादा कुठं गेले काय माहिती. काय कुठं चालली. तुमच्याकडे येत होते काय? घरात पाहिलं तुम्ही नव्हते. हा गेलतो मला माहिती तिकडे म्हणलं जाऊ काय ऐका ना मला आहे ना 5-10 हजार रुपये द्या बरं. काला मला कपडे घ्यायचे. काय डोक्याचं पाणी झालं का काय. काय डोक्याचं पाणी झालं या लग्ना का आता मी पै 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 गोळा करून ठेवतो सोडलोय. लग्नाला अजून लई टाइम आहे. हा लय टाइम अजून काय आता काय 15 वर्ष होऊन तिथे हा मग तोपर्यंत मला कपडे घ्यायचे. नाही काय नाही कपडे हाय घेऊ पुढच्या हप्त्यात नाही मला कपडे घ्यायचे. मला माहित नाही. 4-500 घ्यायचे एवढे भारीचे काय घ्यायचे नाही. 4-500चे हा. आता का मी लहान राहिले का 4-500चे कपडे काय घालायला? नाही लहानपणी ठीक आहे 4-500चे येऊन जायचं आता थोडी येतं. अगं 500चे कपडे 5000चे कपडेच म्हणतात ते. अहो दादा पण आता 1000 रुपयाचा माझा एक ड्रेस बसतो मला 3-4 ड्रेस घ्यायचे. काय नाही मग तू ड्रेस जुने आटे नाही मला आता ड्रेस घ्यायचे मला माहिती. पैसे नाही मागाच देते का नाही. माग 1 रुपया नाही आता नाही देते का. मला लोकांचं देणं घेणं भेटवायची.
लोकांचे देणं घेणं महत्वाचं, कपडे महत्वाचे तुला. आता लोकांचं देणं घेणं आयुष्यभर तुम्ही मिटवतच येणार आहे. लेकीचं काय अरे तेवढं कर्ज करून ठेवले आपण. आपण उद्या लग्न करून गेले तर थोडी मी तुमच्याकडे 4 टाइम मागायला येणार आहे. लग्न जर केलं ना मग मला काय दान करायचं मी लग्नात करणार आहे. तुझं लग्नाचं मोठं करणार आहे ना, गावात कोणतं लग्न नाही झालं असं लग्न. काय नाही, मला आता लग्न करायचं नाही. मला पैसे द्या तुम्ही आता. पैसे आता 1 रुपया नाही माग, नाही द्यायचे का? 1 रुपया नाही. बरं सोडा, आता मी तुमच्यासोबत बोलणार नाही. हा नको बोलू. चालले घरी. तू इकडे चालू कुठं? हा काय रे, कुठं येऊन जातोय तू? कुठं नाही इकडे गेलो. अरे लय ना कवाची पाहते तुला. काय आला? थोडं काम आहे मला. काय काम आहे? एवढं कवाची पाहते. एवढं काय 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 मग मला एक जण म्हणला इकडे गेलाय म्हणून मी इकडे आले. काय काम होतं? मला अरे काय 1000-1200 रुपये लागत आहे, दे मला. काय आला? काय आला? अरे मला एक असा एक फोन घेते म्हणले. अरे काय बा तुमचं म्हातारपणा, तुमचं ज्ञान गेले आता. माझ्याला काय फोन भाई? आणि तुला काय पाहिजे फोन? अरे आमचं फोन करायला का त्या तुला कोणाला फोन करायला लागत आहे? पाहुण्या रावळ्याला करायला लागतं सगळे फोन. आणि मला निदान तो फोन आला तर मी बोलल ना तो अशी. ज्या जाईल मावला फोन तुला बोलायला संध्याकाळचा. काय नको फोन बिन. फोन लय हुशार झाला रे तू आता. आलकड लय हुशार. अरे लोकांचं घेणं देणे आपल्या मागे फोन करायला एवढा महत्वाचा पडला का? अरे मग 1000-1200 का लई आहे का? अरे आम्ही जन्मल्या दिवसपासून कष्ट करतो ना तुझ्यासाठी. तू आम्हाला 1000-1200 रुपये नाही का? घेणार आम्ही काय नुसतं जीवच काढायचा काय फोन नाही. तुला घेऊन देणार पण आता नाही सध्या. तुला मोठा फोन घेऊन देतो आणखी वर्ष 12 महिन्यानं. काय करायचं फोन? आणि समजा मी मेले गेले मग तो फोन कोण वापरेल? गेला खड्ड्यात. पुढचंच बोलायची सवय लागली बा तुला. अरे पुढचं बोलायला ना तुला आहे, तू पुढचं बोलायला. मी नाही बोलत पुढचं. म्हातारे कोणतं काय बरं तुला फोन मी फोन देतो ना. कोणता पुरीचा फोन आला? अरे आता तू समजा गावाला गेला मग तू तिकडून मला काही काम सांगितलं म्हणजे अर्जंट करायला नको का मळ्यामध्ये? 4 माणसंच बोलावले का आम्हाला? तुला का फोन का आहे? माणसं येऊन राहिले बाई? तुला का फोन आहे तो? मळ्यात जाय माणसं येऊन राहिले असं माणूस बोलतच ना. बाई तिकडे मोटर चालू करायची, तिकडे पाणी भर. ये तुला कळत ना फोन लावायला लागतो चिच्या पैसे फोन. ये तुला समजा ना. बरं घेऊ मोरचं मध्ये झाले. बरं घे मग. कशी घे? खरंच घेशील? मोरचं मध्ये घेतो बाबा तू लय बातम्या अशाच ऐकते मी. आज किती वर्षापासून ऐकते मी. तो बचत गट हप्ता कोण बरी? नाही मग तोच भरायचा. आम्ही काय करायचं? आम्ही एवढं पैसे कमवून तोच जवळ तिथून ठेवायला. मग मी का खातो का पैसे? काय करतोय आता आम्हाला काय माहिती. नाही मी चांगल्याच कामाला पैसे अरे, लागले. आता बारीक पोर असल्यावर माणूस कडव घेऊन येत. आता एवढा मोठा झाला, चालगडे मला भूक लागली. एवढा मोठा झाला तुला मांग फिरतो का? आम्ही तुला घेऊन येतो. तू राहून दे मला वाढून दे. चल ते गेले सगळे मला. चल लागली का भूक तुला? मग काय उपाशी राहते का? चाल मग तुला काय भूक लागली आणि इंडायचं फिरायचं खाच. हे पैसे पण द्यायला माग पुढं करू राहिले. मी लग्नाला जाऊ कशी? म्हणते तर आई बाबा म्हणतील पोरीनं आयर पण नाही आणला. मी त्या शिरपतरावला फोन करू का? शिरपतराव देईल मला पैसे. एक शब्द म्हणूनच पाहिजे शिरपतरावला. हा नंबर होता माझ्याकडं. हॅलो. हॅलो. हा हॅलो हॅलो. हा कोण आहे? मी ना कंबळी बोलते. काय ग? ऐका ना शिरपत भाऊजी, काय एक काम करा ना हो. काय? मला ना 15-20 हजार रुपये लागत होते. 15-20 हजार लागत होते. पैसे आमचे लेट करते. नका ना हो असं काय करू. एवढे काय अर्जंट वगैरे झाली? अहो मा बहिणीचं लग्न आहे ना, तर लग्नाला आयर घेऊन जायचं आहे. तिला भेटवस्तू पण द्यायची अहो मला. तुझ्या नवऱ्याचं मा बोलणं होत नाही. हा वापस काय देणार आहे? वापस 1 महिन्याचा कालावधी द्या ना. नाही एवढं नाही. 15 दिवसात पैसे फिरतायचे तुला देतो. कारण मला आहे ना, मला इकडे पिशीचा हप्ता भरायचा होता. मी ते बंद करतो मग तुला पैसे देतो. कधी ना मागणारी बाई म्हणून तुला मी घेऊन राहिली. बरं ठीक आहे चालेल. घरी येता का मग? आता तू कुठे? मी घरी आहे, नव्या घरी. कुठं ते वावरत का तिकडे? हा तिथं. तुझ्या नवरा तर नाही तिकडे? नाही मानवरा नाही घरी. हा नाही तर नको भाऊ विचारायला. नाही तर कधी जट नको वाढायला. नाही मानवरा नाही घरी. तुम्ही लगेच येता का? बरं येतो ठेव. या मग जरा लवकर या. हा हो बरं झालं शिरपतरावनं तरी हो म्हटलं. आणि हा नाव आलंय फक्त नवरा. अरे आले का? घराचं काम चालू आहे? हो ना घराचं काम चालू आहे. मस्त छोटं झालं बरं. बरं नसल्यापेक्षा. बरं मी काय तू? हा चला ना मध्ये. हा मस्त आहे बा घर. मस्त मोठं घर बांधलं. बरं आहे का? नाही घर चांगले. अहो हे कामावर आहे उन्हा राहिलं. काय झालं काय पता आहे कामाला पण? काय झालं माहिती का? तो नवरं टाळू नाही. नवरं
मानवरात बस नवराच भेटेल मला तो. बरं मी काय म्हणतो, जाऊ दे मर्दी, हा. मला वेळ नाही एवढा. हा मला तू किती दिवसात दिसेन परत? मी तुम्हाला तर बोलली होती 1 महिन्याचं हे द्या म्हणून, पण तुम्ही म्हणताय की नाही 15 दिवसात देते. या बाई तुला सांगतो बाई, ती कडके हा तो जेव्हा मला शब्द टाकला ना, हा. मला शब्द मोडशी वाटाना. हो ना. हा मला नाही आज तो काम करा मी करणार 100% असं. आणि मला बी कुठेतरी गॅरंटी होती, हा मग. म्हणलं शिल्पतराव आपलं काम करणार म्हणजे करणारच. हा हा. हो. आणि तो कुठे गेला? तो डोमकावळा कुठे गेला? डोमकावळा गेला असेल गावात फिरायला. हम्म? ते गल्ल्या सिंडत राहतो दिवसभर, त्याला कामच नाही राहत. एक काम करण्याला बेरचे चारी जाय पैकी मी बोळ खाडला बाई, जाम काढला हा, बाई. तेच मला मिरच्या चारल एवढं सोपा वाटतो का माझा नवरा तुम्हाला? अरे लय नालायक इतका नालायक आहे, गावात त्याचा एवढा नालायक माणूस नाही. उगेच माझ्यासारखे 4-2 लोक सज्जन आहे गावात म्हणून गाव चाललंय. हो नाही ते तर तर आहे. तुझ्या नवऱ्यासारखे तुला लोक असते ना, गावाचं कधी वाटलं होऊन गेलं असतं. नाही हो, तशी चांगले आहे ते, पण आता त्याला मी काय म्हणणार आहे पैशाचं? वय नाही एवढंच. एवढं मी तुम्हाला फक्त 20,000 मागितले होते. नाही 20चे जास्त वाटतं ते. तुला विषय देऊ का मग? नाही राहू दे. हा? नाही आता याच्यात ना मस्त मग बहिणीचे लग्नाला भेट वस्तू घेते, हा. म्हणजे आहेर पण करते लग्नामध्ये. अजून अडचण काढू नको, पैसे लागले ना हा. आज रात्री फोन करायचा आपल्याला. खरंच का? हा हा हा. खरं सांगू का? हा. म्हणजे तुमच्यामुळे मला तोंडाला हसू आलाय. मग या ना हसू. हा. हा. बरं येऊ का मग? थांबा, चहा घ्या घेऊन जाणं. हा, चहा घ्या घेऊन जाणं. काय तो काय काम आहे? अबे, मार नको बघ. तो काय काम आहे? मार नको काय बघ. लवकर? अहो, ऐका तो पैसे काय घेतले? ना. काला घेतले पैसे तू? काला घेतले सांग? काला घेतले? मी तर तुम्हाला बोलले होते ना तुला का बायका. पैसे एवढे झाले का? तेल मारू नका, बाय. तेल मारू तुला नका, काय रट्ट्यात ए! तेल मारू नका, मारू नका त्याला. म्हणजे मी नसते येतात ते करते का? नाही तो येतो मी याच्याशी बोलत तुला माहिती ना? हो मी बोलतोय तुला माहिती ना? हो. तो पैसे कसे काय घेतले? अं, 1 लाख रुपये दिले ना तुला? 1 लाख रुपये दिले ना? मी मोजले नाही ते. नाही मोजले? नाही. मग काय इकडे मारू नका तेल मारू थांब नका. थांब थांब एक मिनिट तू ये ना थांब. हं. ए तो आयला फोन लाव रे. नका. लाव नाही कशाला फोन लावता? लाव लवकर तो आयला फोन लाव. कशाला फोन लावता? लाव लवकर. चाल. नाही तर बाय फोन वाटेल काय पडे चावलं. लाव तो आयला फोन. अहो, कशाला फोन लावता? त्या इथे आवदासाठी का लाव फोन. एक फोन नाही कर. नाही नाही ना फोन तो पुरेल फोन लाव. तो पुरेला फोन लाव. तिचा फोन बंद आहे हो. तिच्या मला नंबर दे. त्याच्या पोरीकडे बी फोन नंबर नाही. दे मला. जा जा बा मारते ते सोडून. नंबर द्या तुला एकच सांगतो. ते सोडून. तुला सांगतो माघार यायचं काय काम नाही. अहो, मला चालू बाग कामामध्ये तुला इकडे यायचं काय का? तो अशी बोलतो का मी तो अशी बाबा ऐकलं पैसे द्यायचं कारण काय चाललं काय कारण माणसं पटकन मग काय नाही, एका शब्दात पैसे दिले, एका शब्दात दिले. ए, त्या इच्या सतीच का? हा? तुला कमी पडले का पैसे? हा? कमी पडले का? म्हणजे मी तुम्हाला पैसे मागितले होते ना, दिले का तुम्ही? वाजचे? दिले का? लाव पटकन. हा, आवाज वाजवा. सांग लवकर. हॅलो, मला नाही इकडे बाबूराव घरात कुठून मारू राहिलं मला. काय ना बा जायला काय नाही. हो माकडे. हॅलो कोण बोलत आहे? शिरपाची पोरगी का? ए बाई तू इकडे का? बाळाला घरात काम चालू आहे ना? तिकडे ये बरं. काय झालं अरे तो बापाने बाबा पैसे द्यायचं काय काम आहे? पैसे 1 लाख रुपये दिले. 1 लाख रुपये मी तो आपाशी बोलत आहे तुला माहिती ना? बरोबर ठेवा बरं. हा, लवकर ये. तो आईला घेऊन ये. हा जे मिटून नाही भेटणार नाही या गोष्टी. जे मिटून. नाही बरं पहिले बायको तो असंच केलं भावाल्या. बरं मी चाललो बघा. चालला नाही. तू पोरं तू आई येऊ राहिली. जाऊ द्या ना, त्याला काय थांबवता? ताबी तो आपण सुद्धा बोलितो. हॅलो मामा घर पाहिल्या बरं आपल्या. एवढं भारी बांधले घर. हा या लवकर या. चाललाय. हा लवकर या. आलो. काय झालं बाबराव? हा या बा बरं झालं आल्या का? हा बाई या या तो पोराने जवळ 2-3 वर्ष बोलत बरोबर. आमचं भांडणं वळले. बरं याला काय करायचं बाबा पैसे द्यायचे 1 लाख रुपये. या बाबा हातात राव दादा. इकडे या जवळ या. काय करू हा, सांगा. दादा हे काय असं काय? मी कपड्याला पैसे मागायला गेले, म्हटलं मला 5,000 रुपये द्या कपड्याला. मला म्हणे काय गरज आहे म्हणे एवढं माग. 1,000-1,200 रुपये दे मला मोबाईल घ्यायला. मग तो तुला काय मोबाईलची गरज आहे? मी महिन्यानं घेऊन देतो. आणि एवढे पैसे एवढं कष्ट करीतो. दिवस नाही निघाला तर वावरात, दिवस नाही निघाला तर वावरात, दिवस नाही निघाला तर वावरात. हा एवढं कष्ट करून करून मी म्हणते तांबट्याचे पैसे गेलेच पुढे एवढे संपले तर काय हो? हा
आणि हा एवढे पैसे पुरीला देतो हा हेच काम करतो का? किंमत तरी किती काम करते माहिती ना? लपडे वाटतं ना. नाही असं पैसे काय कसे दिले मग? आता पैसे दिले कसे काय? दोघांचं काम नाही मी हे लाख रुपये कुठून आले मला पहिले सांगा. तुम्ही तर काय बोलले माझं तुझ्या लग्नासाठी मी पैसे जमा करते. अरे इकडे. हो, नाही ऐका ना. होते पैसे तुम्ही ये भेटो पहिले नाही हा तो परत पैसे मी देणार नाही. का बरं? कसं काय देईल मी? मा बायकोला पैसे द्यायला द्या ना. तुम्ही भेटो तुमच्या पोराचं काय ते बाई. का दादा हा आता बोला ना. ती म्हणा मला सहकार्य करा, मदत करा. हा पोटच्या पोरीला तुम्ही पैसे द्यायला तयार नाही झाले सकाळी. हा त्या जन्ममध्ये त्या आईला नाही दिले हिला देऊ राहिले क्या बाईला? मी ना आजपर्यंत पण 1 रुपया नाही मागितलं त्याला. आई मी माहिती 15 दिवसाच्या जबानीवर घेतले. माझ्या बहिणीचे लग्न आहे, लग्नासाठी आहेरासाठी घेतले होते. अगं आम्ही एवढे कष्ट करीतो एवढी बंडल तो हातात देतो. हा एवढं एवढं खपत का ये नाही खपत खपत का तुला? नाही, असं काहीच तुमच्या पोरावर लक्ष नाही का? तुमचं हो, गैरसमज. मी काय होतं ऐका. आता तो का एवढं पोर आहे का नाही, तिकडं नाही, घेऊन नाही. येणार बाबा. गावात? काय केलं बाई? हं? हं? हे काय पण आग येतोय मावर. काय घेता? येतातच नीट करेल तुला आता. अरे तिच्या काय बहिणी पण करता आहे? पैसे मागत होती ती. बाबा तुम्हाला माहितीये ना मी तुम्ही बोला ना. सांगितलं होतं ना, लग्नासाठी मी तुझं एकूण काय पैसे माहिती आहे? घेतले. अरे तिनं लग्न करता पैसे हा का? मागितले. तुझा नवरा ब्याला होता का? नवरा ब्याला होता का? आता नवरा या आईचा झाकण ठेवला, तेच का? अरे जा का? हा? अरे पण तिच्या या बहिणी काय इटाचं तोंड फोडी तो. अहो ते तुमचे सासरे असे कसे बोलतात हा? तुम्ही? ए, अशी इज्जत करता का तुम्ही? तिला हात घाललो का? हा. अशी तिच्या इज्जत बहिणीचं करता का? लग्न होतं म्हणून तिला सांगितलं तू बाय बाई. मी काय करत होतो लग्न तारीख लांब होती ना हा. मग याच्यावर पैसे घ्यायचे काय काम म्हणजे तुझ्या पुरीचं याचं लफडे आता मला कळालं. नाही बाबा हे काय म्हणतो, ऐक. माणुसकी मध्ये हे लाख रुपये दिले ही याची आई आहे. त्याची पोरगी या पोरीला पैसे मागितले त्याच्या कपडे ड्रेस घ्यायला तर आम्हाला पैसे नाही. या त्याच्या आईनं मोबाईलला पैसे मागितले ते बरं मला मोबाईलला पैसे दे आणि तर आईला पैसे दे आई ते पैसे हातावर नका. मी हातला- नाही मी देतो बरोबर बाबराव, तुमचे हो. पैसे मी परत देतो हा. हो बाबा हे पुण्याचं काम आहे. काय ते? लग्नाचं म्हणजे हे पुण्याचं काम आहे. तुला कळत मामा सासरे म्हणून तुम्हाला मी सांगू राहिला हा. ते आहे ना बाबराव, ते एक दिवस मला भेटले ते मला महापुरला काय अडचण आली तर तुम्हीच तरी जाय म्हणून दिले मी. म्हणून तो निस्तार राहिलाय का इडन आमचे जोडगे घेऊन घरातून लोकांना द्या. यायला कपडे घ्या ना. याला याच्या डोक्यात काय फरक नाही नाही आज पडला का? नव्हतं मी लोकांच्या घरी झालं आता हाऊस नाही होत कधी करतील माझ्या नाही आऊस करायला लग्नातलं मोठं लग्न करेन तुम्ही. ते मोठं लग्न काय करता लग्न जुक्ती आली तो अक्कल कुठे ठेवली? हा? तरी आम्ही बाय अक्कल कुठे ठेवली बायला अक्कल? पैसे वाटते का नाही? अहो लग्नाला उपकार केला त्यांनी. बाय बायको तशी नाही तुला एक सांगतो हा, आम्हाला बरं नाही दिले मग. ना? हो लग्नाचं नाही, काम आहे, नाही. मोठं काम आहे. याला ना दररोज आता महाबरोबरच रानामध्ये घेते बघूया हा. कसा पुढचा चांगलं राब राब राबून घ्यायचं. नाही, तुला सांगत होतो पोराला आज रस्ता बांबळाच केला असता मी नाही, नाही. पण मी काय विचार केला म्हणलं नका थांबा आधी त्याच्या आईला बोलू घेऊ नाही. आणि त्याच्या पुरीला बोलू याचं घेऊ. काम आहे ना मी संध्याकाळीच करते हा? घरामध्ये आता. बाबा मला पाहुणं जोडणार राहायचं या पाहुण्यानं म्हणले का आणेल नाही. नाही, नाही. मला नाही थांबायची तर पण मला तुला घेऊन काय चला. त्रास दिला एवढा? त्रास मग याच्यामुळे मी त्या माणसाला पैसे मागितले. मग आता तो आता लग्नाला माझं पण मागितले मला का पाप काय लावून राहिले. ए, तुला मागितले. मामा हिला दुसऱ्या का मागायची काय गरज आहे तरी मी सांगून घेतो ऐका काय सांगितलं पैसे कोणाका होतं? मागू नको तुला एक सांगतो तो आले त्या दिवशी हळदीचा कार्यक्रम राहिलेला लग्नाचा त्या दिवशी तुला मी पैसे देईल म्हणलो हिला काय गरज आहे तुला काय पैसे तिने मागायचे? सांगितलं कुठं मला फोन करून. बाबा नाही म्हणे माझे पैसे नाही म्हणे घराचं काम राहिले म्हणे. म्हणलं ते अजून काय काय सामान काय आणायचं करायचं म्हणे. काम आधूर राहिले माहितीये का मग म्हणून तिने उसने घेतला. काय गरज आहे लोक काय भीक मागायचं काय काम आहे काय गरज आहे तुम्ही मला असं काऊन नाही सांगितलं? त्याला विचारा ना की प्रेमाने सांगायचं असतं की आपण जाऊ लग्नाला दोघं नवरा बायको जाऊ. या, थांब दर्शी. जाऊ का? हा? त्याला नाही म्हणे सासरे तर खबर. या काय राहते तुला हा, यालाच वाटायला लागलं. ये बा तुला एक वार देतो. नाही नाही तुला आता एक वार लाड आलं का माझी मला आता? पैसे लहान राहिला का तू? नक्की एवढे बाबा. जोडगे पण बाळाला देतो. बाळाला देतो. एवढे जोडगे बाळाला देतो. अरे मी कष्ट करीते पार उन्हामध्ये काळी पडले ना काम करून बायको कुठं करून. गेली? हा? कोणाची तुमचे याव तसं मावाली तिला काय नाही नाही तिने एवढे आता पैसे बिन पुसतात तरी बापा म्हणले सगळं. पैसे काय होते घरातून मला विचारलं का कधी तुम्हा पोर नाही का बाई एवढे पैसे लागत आमक्याला तामक्याला हा याचं नाव सांगतो त्याचं नाव सांगतो या कामाला लागत त्या नाही कामाला तुला लागत्या. देतो मोबाईल तिचे पैसे आणि सांगितलं का सांगितलं पैसे सांगितलं का मला नाही, कधी नाही, झाली- का बरं नाही सांगितलं झाली गलती माफ नाही नाही गलती का म्हणून नाही झाली. सांगितलं हा
का नाही सांगितलं तो मला? तू माझा मुलगा नाहीये का? हाय ना, मी हाय. तुझी आई नाही का? मग का सांगितलं नाही मला सांग. होते होते होतं? देऊ त्यांच्या ठेवून. नको. होतं? कसं होतं? भाकर भूक लागली का चाला आई भाकर खायला, भाकर दे मला. हा? मग पैशाला नाही विचारलं का? हा? पैशाला नाही विचारलं? मार नका ना. ना, याला खरंच याला ना मी बंदी शाळेत टाकून देईल आता. बंदी शाळेत टाकायचं काय करे बाय नाही आता एवढे त्याला बंदी शाळेत टाक. एवढे तुम्हाला समजून सांगतो. हा पुढच्या डाळ जर माझ्या घरात दिसला माझ्या बायको समोर तर मी याला डायरेक्ट पोलीस स्टेशनला जमा करेल. नाही येणार ना, तसा ठिकाणावर नाही येणार. अहो, इज्जत जाईल. अगं याच्याकडे एवढा पैसा झाला का? नाही एवढा पैसा झाला का याच्याकडे? नाही दे पाहिजे ना माझ्या घरावर, दे ना. तो ना 5 लाख रुपये दे मला. आई त्या पिठावर रागावर आमची येतोय. लेकडकी आई त्या पिठावर रागावर येतोय तो. मला तरी करायचं काम होईल. नाही नाही बाई हे बघ आता पैसे मी देणार नाही कारण की माझी बायको इज्जत दिली ना इज्जत गेली ना आज कसं काय हो? ते इज्जत अरे बरं भाऊ लय ते इज्जतीचं कष्टाचे काही पैसे, लय बरं, मी कष्टाचे. काय करू त्याला? तुमच्या पोरात नाही, माहिती इज्जतीची आज मला तरी करायचं काम होईल. पैसे घे पहिले नाही तर तुला चिडत मी काय- काय करायचं काम होऊन जाईल आता? 1000 रुपये कमी द्या बाबा, इज्जत करून घे. गाडीत तुला इकडं पैसे घे नाही, माझ्या घरात माझ्या नका. घरात यायचं नाही तो. माझ्या घरात इकडे नका. भूत होईल. भाकर बांधत माझ्या घरात यायचं नाही तो. माझ्या घरात गाडू नका तिकडे जातो. नाही त्याला इडच गाडी दिली, म्हणजे चांगलं व्यवस्थित होईल. ₹1,00,000 देतो. बरं आहे हा ना कवाय उठला पाहिजे घरात आता बरे पैसे गोड लागत आहे यांना पण बायकोला तर बस बडबड केली ना आता नाही, बरे गोड लागत आहे. तू काय घेऊ पळत वाहतो शिल्प पैसे दे. गाठ तो बाबरावची घेतली पैसे त्याला दे, ठेव. पैसे दे